शेतकऱ्याचा खरा मित्र हा बैल आहे. मात्र दिवसेंदिवस बळीराजा हा आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळत असल्याने बैलांची संख्या कमी झालेली आहे आणि त्याऐवजी ट्रॅक्टरचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करू लागलाय. त्यामुळे आता बैलांप्रमाणे ट्रॅक्टर हा देखील शेतकऱ्याचा मित्र झाल्याने त्याच्या प्रतीही कृतज्ञता व्यक्त व्हावी याकरता चिचाळा गावात मागील वर्षापासून ट्रॅक्टर पोळ्याचं आयोजन करण्यात येत आहे. स्थानिक शिवमंदिरापासून सजवलेल्या ट्रॅक्टरची रॅली ही चिचाळा गावातील ग्रामपंचायत पर्यंत काढण्यात आली. यावेळी माजी आमदार सुधीर पारवे, माजी आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार राजू पारवे यांच्यासह अनेकांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली. मान्यवरांच्या हस्ते ट्रॅक्टर चालक मालकांचा सत्कारही करण्यात आला. त्यांना बक्षीस वितरण देखील करण्यात आलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अर्जुन गिरडे तर प्रास्ताविक सुधाकर पडोळे यांनी केलं. चिचाळा ग्रामवासियांनी केलेला हा अभिनव उपक्रम परिसरात सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. आज आपण चिचाळा गावामध्ये आहोत की ज्या ठिकाणी मागील 2 वर्षापासून ट्रॅक्टर पोळाचं या ठिकाणी आयोजन करण्यात येते. आपण बैल पोळा तर पारंपरिकप्रमाणे प्रत्येक गावात साजरा करतोच, मात्र मागील 2 वर्षापासून जे ट्रॅक्टर पोळाचं या ठिकाणी पोळा उत्सव समितीकडून आयोजन करण्यात येते, याविषयी जाणून घेऊया की या ट्रॅक्टर पोळा आयोजन करण्यामागची काय भूमिका आहे. या आपल्यासोबत आहेत चिचाळा गावचे माजी सरपंच, त्यांच्याकडून याविषयी जाणून घेऊ. काय मत आहे की ट्रॅक्टर पोळा आपण या ठिकाणी आयोजन करतो? दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठ्या आनंदित व मोठ्या उत्साही ट्रॅक्टर पोळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या पोळा हा जामदार राजासाठी सगळ्यात महत्त्वाचा सण आहे. पोळा हा वास्तविक पाहता बैल प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण. उन्हा पावसाची पर्वा न करता वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना एका दिवसाची विश्रांती देणारा सण. ज्यांच्याकडे बैल नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात, म्हणून कृषीप्रधान संस्कृतीत पोळा हा सगळ्यात महत्त्वाचा सण मानला जातो. ट्रॅक्टर पोळा हा एक आधुनिक पद्धतीने ज्याप्रमाणे जय जवान जय किसान जय विज्ञान त्यांच्या आधारित आज ट्रॅक्टरमुळे आज शेतीचं आपण पूर्ण कामं केल्या जातात. त्याच्यामुळे हा सण मोठा उत्सव मानला जातो. आपल्यासोबत सुधाकर भाऊ पडोळे सुद्धा आहेत. सुधाकर भाऊ, आपण या आयोजनात हिरिरीने पुढाकार घेता, आपली याविषयी काय प्रतिक्रिया? जसे की आता भाऊने सांगितलं आहे, पारंपरिक शेतीकरिता बैल जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच आधुनिक शेतीकरिता ट्रॅक्टर महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने बैलांसोबतच ट्रॅक्टरप्रती पण आपली कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आम्ही या ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन करतो, जेणेकरून जे शेतकरी, जे ट्रॅक्टरधारक, जे ट्रॅक्टर मालक शेतात वारंवार राबतात उन्हा पावसाची पर्वा न करता, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आम्ही या आधुनिक ट्रॅक्टर पोळ्याचं आयोजन करण्याचा विचार केला आणि त्याला गेल्या काही वर्षापासून आम्ही भरघोस यश मिळत आहे. ट्रॅक्टर मालक चालक कोणी आहेत का, म्हणजे याविषयी काय तुम्हाला कळतं? ट्रॅक्टर पोळ्याचं आयोजन मागील 2 वर्षापासून होत आहे. आपण ट्रॅक्टरचे मालक आहात, आपल्याला याविषयी काय? आता काय पहिलं कमी झाली आणि त्याच्यामुळे ट्रॅक्टर जास्ती लोक आले, त्याच्यामुळे महिने कमी बोलले. आता पोळा कमी भरतो महिलाचा आणि आता आम्हाला जास्तीत जास्त ट्रॅक्टरचा पोळा चालू. याचा आनंद वाटते का की ट्रॅक्टर पोळ्याचं खूप आनंद होते आम्हाला आणि आमच्या गावात खूप चांगलं वाटतं. ट्रॅक्टर पोळा घेत आहे आणि बैल पोळा खूप आनंद आहे. आपण बघू शकता आयोजन कमिटीसोबतच ट्रॅक्टर चालक मालकांचंही मत आहे की बैलांची संख्या या ठिकाणी कमी होत आहे. त्यामुळे बैलासारखा जो आपला मित्र होता ट्रॅक्टर आता या आधुनिकतेकडे वळून शेतकऱ्याचा मित्र झालेला आहे. त्यामुळे ट्रॅक्टर पोळ्याचं जे आयोजन या ठिकाणी करण्यात येते, सर्व या पंचकृषीमध्ये मालेवाडा परिसर, चिचाळा, पहामी, गोटेजरी या ट्रॅक्टर पोळ्याचं उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. मी मनोहर वाणीकडे, दिवापूर तालुका, दैनिक देशमुख.